देहू गाव हे जगद्गुरु तुकोबरायांची सासरवाडी. दोन ज्या सासरवाड्या होत्या काल सांगितलं तुम्हाला मी, शनिवारवाडा आणि देहू, या दोन सासरवाड्या जगद्गुरु तुकोबरायांच्या. आणि आपल्या दिलेल्या मुलीला काय त्रास झाला याची पूर्ण जाणीव देहूतल्या लोकांना. पण देहूतले 2-3 टाळकरी तुकोबरायचे असायचे. संध्याकाळ झाली की खांद्यावर टाळ टाकला की निघाले. हिंमत नाही होत महाराज जुन्या काळात. कुठं चाललात तुम्ही अशी पत्नीला विचारण्याची हिंमत होत नाही. जुन्या काळातला प्रसंग आहे. आता प्रवचनाला येताना विचारून यावं लागतं. तुझं म्हणणं असेल तर मी थोडंसं ऐकून येतो, नाहीतर ते जुना काळ. निघाले असे प्रवचनाला. तिने खूप दिवस सहन केलं बिचारीने. आणि बातमी काढली की तुकोबरायच्या कीर्तनाला आपला नवरा जातो. बाईची जात आहे ती, घाबरली ती. श्रीमंत संताच्या प्रवचनाला जर गेली तर काही हरकत नाही, पण ज्यांनी संसार उद्ध्वस्त केलेला आहे, संसार जाळून टाकलेला आहे, पोराबाळाची चिंता करत नाहीत, अशा संतांच्या कीर्तनाला जर नवरा जात असेल आणि त्याचे संस्कार जर माझ्या नवऱ्यावर पडले तर माझं कसं व्हायचं? अडचण आहे ना. काही लोकांचा एक प्रेस्टिज पॉइंट असतो बरं का, संत कुठले असावे. आमच्या संतांचा 500 एकरचा आश्रम आहे, समाधान वाटतं. तुला काय फायदा ते सांग. तू थोडा 2 एकरचा मालक आहे, तुझा संत जरा 500 एकरचा मालक आहे. मोठा संसारिक माणूस आहे. मोठ्या संसारिक माणसापुढे लहान संसारिक झुकतात नाही कळलं. मोठा संसार आहे म्हणून लहान संसारिक झुकतो, पण संतांचं गणित नाही येते. आणि नवऱ्याला रोखण्याची ताकद नाही त्या बाईमध्ये. व्यवस्थित संसार करणारा आणि विचारपूर्वक जगणारा जर असेल तर ठीक आहे, पण याने उद्ध्वस्त केलेला आहे. आणि त्या गावातली मुलगी तुकोबराला दिलेली म्हणून सगळ्या बातम्या त्या काळातल्या त्यांना मिळालेल्या आहेत. म्हणून नवऱ्याला रोखता येत नाही, पण तुकोबराचा काटा काढता येतो. म्हणून जरा जपून राहावं लागतं. काय बुद्धी आहे. म्हणून ती एक दिवशी आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो तुम्ही पुरुष असल्यामुळे कीर्तनाला जाता, पण आम्ही बायका आहोत, आम्हाला जाता येत नाही कुठे कीर्तनाला. तर तुकोबराला इथेच आणलं तर बरं राहील कीर्तनाला. कीर्तन ऐकणं होईल, थोडंसं साधू संत असल्यामुळे खाऊ पिऊ घालू, स्नान वगैरे आपल्याकडे करतील, राहतील आपल्याकडे. त्यांनी विचार केला की कधीच न वळणारी आज इतक्या चांगल्या गोड शब्दात बोलते, कदाचित परिवर्तन झालं असेल बायकोमध्ये. तू भोळा तुकोबराची कीर्तन ऐकणार आहे, तेव्हा तुझी इच्छा असली तर येतील ना. नाही मग आणा. आता ती बायकोने सांगितलं म्हटल्यानंतर अवघड ठिकाणचं दुखणं असतं. ते आग्रह केला तुकोबरायला, नाही यायलाच पाहिजे, नाही यायला पाहिजे. म्हणजे अरे नको तिथे, ते सासरवाडी, नाही यायला पाहिजे. गेले तुकोबराय. गाव आवडीच होतं तुकोबरायचं. आणि लोहगावमध्येच ह्या 2 घटना घडल्या. जो मी सांगतो ती एक घटना आहे. आणि त्याच गावात कीर्तन चालू असताना शिवाजी महाराज कीर्तनाला आले होते. तुकोबरायांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत बरं, अभंगामध्ये. जे चरित्र मी आपल्याला सांगतो ते अभंगातूनच प्रगट झालेलं चरित्र आहे. आणि शिवाजी महाराज कीर्तनाला आले आणि मुस्लिम लोकांना बातमी लागली कीर्तनाला आले. कीर्तनाला वेढा दिला महाराज, परचक्र वेढा होता तुकोबरायांचा शब्द आहे. कीर्तनात आल्यानंतर कीर्तनाला मुस्लिम सैनिकांनी घेरलं. अहो कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा जो अवतार होता, ते जे शब्द आहेत, जगद्गुरु तुकोबरायांचा, देवा तुझ्या नावाने आम्ही कीर्तन करावं का न करावं. कीर्तनामध्ये जर परचक्र येत असतील आणि इथल्या श्रोत्यांना जर त्रास होत असेल तर आम्ही कीर्तन बंद करावी, तुझ्या नावाची लाज. आणि मग त्या काळात चमत्कार घडला की सगळेच शिवाजी महाराज दिसायला लागले. पकडावं कोणाला. आणि त्या धांदलीमध्ये जे खरे शिवाजी महाराज होते ते निघून गेले. आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, तुम्ही इथून पुढं कीर्तनाला येत जाऊ नका.
जे कार्य तुम्ही करताय तेच कार्य ईश्वराचं आहे. आम्ही गावागावातून धर्म स्थापना करतोय, तुम्ही राष्ट्रीय स्तरावर धर्म स्थापना करताय. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही जे कराल त्यात तुम्हाला यश मिळावं ही आमची प्रार्थना आहे आमच्या देवाजवळ. म्हणून तुमचा जीव अनमोल आहे, तुमचं जगणं आमच्यासाठी अनमोल आहे. म्हणून आपला जीव धोक्यात घालून कीर्तनाला येऊ नका. किती जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द असतील, किती विनम्रता असेल तुकोबारायांच्या शब्दामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबाराय हा एक प्रसंग. गेले जगद्गुरु तुकोबाराय, संध्याकाळी कीर्तन झालं, सकाळी स्नाना करता स्त्रियांच्या घरी नेलं, टाळकऱ्यांच्या घरी. किती विश्वासातला माणूस असेल पहा. टाळकरीच्या घरी जायचं म्हणजे काही असं डोक्यात काही आणण्यासारखंच नाही ना. आणि ती अगदी गोडीनं सांगते, महाराज एवढे मोठे संत आपल्या घरात आले, उठणं सुद्धा नसावं आपल्याला. हा उठणं आणायला जातो दुसऱ्याकडे. आणि तिनं उकळतं पाणी तुकोबारायांसाठी ठेवलेलं होतं. देव प्राप्त झाल्यानंतर, संसार उद्ध्वस्त केल्यानंतर, संत झाल्यानंतर सुद्धा संकट थांबत नाही, दुःख थांबत नाही. नवरा जसा बाहेर गेला की हे तुकोबाराला जर आपण मारलं तर नवरा पुन्हा कीर्तनाला जाणार नाही आणि आपला नवरा बिघडणार नाही. म्हणून उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. ती त्वचा अशी पेटून उठली. तुकोबारायांचे शब्द आहेत. तुकोबाराय फार मोठ्याने ओरडतात आणि भगवंताचा टाव पडतात. जळे माझी काया लागला ओनवा, धाव रे केशवा माय बापा. उकळतं पाणी अंगावर टाकल्यानंतर काय वेदना होतात. पाणी थोडंसं जर जास्त गरम झालं असेल आणि त्यामध्ये जर हात बुडवला तर बोटाला त्रास होतो. आणि ते उकळतं पाणी अंगावर जगद्गुरु तुकोबारायांच्या पडतं आणि भगवंताचा धावा करतात. आणि पूर्ण कांती रोमावळी शब्द वापरले. जी केस आहेत, कांती आहे, ती पूर्ण पेटून उठते आणि फोड येतात जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर. टाळकऱ्याला यातलं काही माहीत नसतं. इतकी कपट भावना असू शकते इतक्या मोठ्या स्तरावर गेल्यानंतर, काही सांगता येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय अभिशाप किंवा शाप आणि तोंडातून काढत नाही. ते बोलत नाही तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात हा कर्माचा प्रकार आहे. तिला असं वाटलं टाकावं म्हणून काही फार मोठं झालं असं नाही. आणि देवाचा धावा करत जगद्गुरु तुकोबाराय थांबतात. हे प्रसंग तुकोबाराच्या जीवनामधले आहेत. संत झाला, ईश्वर प्राप्ती झाली किंवा ईश्वर साक्षात्कार झाला म्हणजे दुःख कुठंतरी थांबावं असं नसतं काही. म्हणून मी सांगितलं होतं चक्रार पंक्ती रिवगच्छती भाग्य पंक्ती. ही जीवनात सुखदुःखाचे प्रकार चालूच असतात, दिवस रात्र चालूच असते. काहीही जरी झालं तरी थोडंफार का होईना माणसामध्ये राहिल्यामुळे सुखदुःखाचा त्रास होतोच जीवनामध्ये. पण याच्यामुळे तुमची बुद्धिमत्ता, तुमची विचारसरणी मागे पडत नाही. मी तर असं म्हणेल दुःखातून जी विचारसरणी तशीच राहते ती खरी स्थितप्रज्ञता आहे, ती खरी विचारसरणी. माणसं दुःख देतात, जीवनामध्ये दुःख येतं, पण जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये विचारात बदल झालेला नाही, अभिशाप दिलेला नाही, शब्दांचा प्रयोग केलेला नाही की कुठल्या तुझ्या जीवनाचं कल्याण व्हावं किंवा काय, असं कधी जगद्गुरु तुकोबाराय बोलत नाही. हा महत्वाचा भाग सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत असताना अनेक प्रसंगही घडलेले आहेत. ज्या रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवलेला आहे, बुडवायची आज्ञा केली. आणि एक मुस्लिम संत होते अनगड शहा फकीर, त्यांनी असं ठरवलं होतं की ही जी विहीर आहे त्याच्यामध्ये मीच फक्त एकट्याने आंघोळ करायची, दुसऱ्याने करायची नाही, शुद्धता. रामेश्वर भट्टाची संध्याचा टाइम झाला आणि स्नान केल्यानंतर संध्या करावी लागते म्हणून ते विहिरीमध्ये जाऊन स्नान केलं. आणि फकीरांनी पाहिलं. काय चमत्कारिक असतात बघा जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनातल्या कथा सुद्धा. आता दशग्रंथी, सगळं शास्त्र पारायण विद्वान, आणि हा अनगड शहा फकीर मुस्लिम, त्यांनी पाहिलं की आपल्या विहिरीमध्ये स्नान करतोय. त्यांनी सांगितलं नाते रहो.
नाहते राहू म्हटल्याबरोबर ते बाहेर निघाले की अग्नी यायचा, शरीराची लाई व्हायची, बाहेर निघाले की वेदना व्हायची. आता पाण्यात किती वेळ राहणार महाराज, ओले पण किती वेळ ठेवणार. रामेश्वर भट्ट पण कट्टर होते, मुस्लिमाला शरण गेले नाही, अनगडशहाची माफी नाही मागितली. तू असशील मोठा संत, दिला असेल मला शाप, पण म्हणजे मी माफी मागणार नाही, आमची देखील संत आहे. म्हणून अंगावर ओलं वस्त्र ठेवून शिष्य सतत पाणी ओतायचे. ओला असले की दाह होत नसे, कोरडा झाला की दाह व्हायचा. तशा अवस्थेमध्ये आळंदीला आले रामेश्वर भट्ट आणि आळंदीमध्ये साधना केली. दया आली ज्ञानोबरायला. ज्ञानोबराने सांगितलं, अंगाचा जो दाह झालेला आहे तुझ्या, ते अनगडशहा फकीराच्या सांगण्यामुळे झाला नाही, तुकोबरायांचा अपराध केला म्हणून झालेला. अनगडशहाचे शब्द हे निमित्त मात्र आहे, परंतु जे घडा भरला होता तो एक गाथा तू बुडवायला होता. म्हणून तुला सांगणं असं आहे, ज्याचा अपराध केलाय त्याच्या पायाला स्पर्श कर, कल्याण होईल तुझं. भगवान श्री ज्ञानोबरायांनी सांगितलेला दृष्टांत आहे. कोण ह्याच्या पुढे कोण आहे, ज्ञानोबरायांच्या पुढे कोण. आणि रामेश्वर भट्ट परत देहूला जात आहेत आणि जगद्गुरु तुकोबराच्या चरणाला स्पर्श करतायत. ब्राह्मणातले अत्युच्च, पुण्या परिसरातले सर्वोच्च, राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सर्वोच्च मानकरी ब्राह्मण सहसा दुसऱ्याच्या पाया पडत नाही, आशीर्वाद देत. इथं प्रसंग असा उलटा घडला की जगद्गुरु तुकोबरायांच्या पाया पडतात रामेश्वर भट्ट, पायाला स्पर्श होतो, तिथं अग्निदाह शांत होतो. तुकोबराला अभिमान वाटत नाही, तुकोबराय अभंग लिहून देतात रामेश्वर भट्ट. त्यांच्याकडे एवढं एकच काम बरं का, तुकोबा कोणी काही जरी आलं तरी दोन शब्द बोलले त्याच्याशी. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तुमचं चित्त अशुद्ध असल्यामुळे तुम्हाला त्रास झाला, माझा अपराध केल्यामुळे झाला असं ज्ञानोबराय म्हणताय, पण माझा अपराध करण्याची जी बुद्धी सुचली ते तुमचे विचार चक्र चुकीचं आहे, विचार चुकीचे आहे तुमच्या जीवनात. लक्षात येते काय म्हणलं. अंगाचा दाह हे विचारामुळे घडतो जीवनामध्ये. 4 वेद आणि 6 शास्त्र असताना देखील तुमचे बौद्धिक विचार चांगलेच असतील असं सांगता येणार नाही. शास्त्रांचा अभ्यास एक व्यवसाय असेल, लक्षात द्या काय बोलतो. कुठलेही अत्युच्च विचार किंवा अत्युच्च तंत्रज्ञान हा व्यवसायाचा भाग असेल, पण बौद्धिक विचार हे तुमचे स्वतःचे, जगण्याचे विचार तुमचे स्वतःचे. गाडी चालवण्यामध्ये, गाडी बनवण्यामध्ये, विमान बनवण्यामध्ये एखाद्याकडे तंत्र अवगत असेल, पूर्णपणे निष्णात त्याच्यामध्ये असू शकतात तांत्रिक विश्लेषणामध्ये, पण याचा अर्थ संत म्हणून किंवा विचार म्हणून चांगले असतील असं काही सांगता येत नाही. विचार करणं व्यवसाय असणं हा व्यावसायिक विचार झाला, पण व्यक्ती म्हणून ज्यावेळेस तुम्ही विचार करता, तुमचे संबंध कसे, तुमचे विचार कसे, माणसाबद्दल तुमचे विचार कसे आहेत. कधी कधी आम्ही पाहतो श्रीमंत माणसामध्येच दुष्टपणाचे व्यवहार आढळतात. आज भारताला काही गरीब लोक लुटतात असं थोडंच, गडगंज श्रीमंत झालेली लोकच देशद्रोही आहेत. सामान्य माणसं शेत साऱ्यापासून भरले जातात. सर्वसामान्य जनता जी आहे ती टॅक्स भरते. बुद्धिमान आणि श्रीमंत लोकांमध्ये देशाविषयी प्रेम किंवा आस्था नाही. उलट या देशामध्ये आर्थिक अपराध करून परदेशामध्ये आपण जाऊन स्थिर होऊ, ह्या भावना इथे जन्माला आलेल्या लोकांच्या मनामध्ये येतात. हे बौद्धिक विचार आहेत. शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. म्हणून अशी विचार करणारी माणसं अत्यंत बुद्धिमान, श्रीमंत आणि विचारवाले जरी असले तरी त्याला मनुष्य म्हणून मान्यता देता येत नाही, माणसं म्हणून त्यांना स्वीकारत नाही. या देशात जन्माला येऊन या देशाकरता ज्या शहीदांनी प्राण गमावलेले आहेत,
जे सैनिक या देशाची रक्षा करत आहेत, जी लोक देशासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना ती मानवंदना केली जाते. फरक लक्षात ठेवा काय बोललो. देशातले श्रीमंत माणसं देशात भ्रष्टाचार करून परदेशात जात आहेत. या देशात जन्माला आलेले शहीद आणि सैनिक लोक देशासाठी प्राण देत आहेत, मानवंदना त्यांची असते. पैसा कमवला आणि दुसऱ्या देशात गेलात, त्या दुसऱ्या देशातल्या लोकांना अक्कल नाहीये का? जिथे जन्माला आला तिथे जर गद्दारी करतो, तो काय आपल्या देशाला तारणार आहे? त्याला जाणीव नाही का? त्याला ओळखता येत नाही. ही लोक हुशार असतात. आणलाय ना पैसा, राहा इथे, 2 गुंठे जागा द्यायला काय हरकत नाही, इथे मर, इथेच पैसा ठेवून जा. कसा टॅक्स तुझ्याकडून काढायचा ते आम्ही, तुझ्या देशातले नियम वेगळे, इथले नियम वेगळे. जिथे जन्माला येतो त्या माणसाबरोबर आपलं प्रेम नाही, त्या देशावर आपलं प्रेम नाही, त्या व्यक्तीवर आपलं प्रेम नाही, त्या परिसरावर प्रेम नाही. आणि बोलायला जर गेलं तर त्याचं म्हणणं असं, काय दिलं लोकांनी, तू आहेस कोण द्यायला? लोक प्रेम देत नाहीत भारतातले असे नाहीत बरं का. 400 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबराची जन्मशताब्दी महाराष्ट्र साजरी करतोय. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीची सप्तशताब्दी संपूर्ण महाराष्ट्राने साजरी केली. ज्ञानेश्वरीची आजही ज्ञानेश्वरीचे अभंग आणि जगद्गुरु तुकोबराचे अभंग गायले जातात. किती द्यायला पाहिजे अजून महाराष्ट्राने? संपूर्ण जगात नाव नाही असं नाही, प्रेम करतात ना, असं पटलं पाहिजे लोकांना. म्हणून हे पटण्याकरता विचार चक्र आपल्या जीवनामध्ये अत्युच्च कोटीचे पाहिजे, जे साधू संतांच्या जीवनामध्ये असतात. आणि एकदा विचार चक्र बदल म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट करू सांगतो, व्यावसायिक विचार चांगले असणं हे जगण्यासाठी साधन म्हणून ठीक आहे, पण व्यक्ती म्हणून विचार चक्र तुमचे चांगले पाहिजे. मनुष्य म्हणून तुमच्यामध्ये विचार चक्र पाहिजे. साधू म्हणजे आपल्याला मिळालेलं ज्ञान वाटणारा, आपल्याला मिळालेला बोध वाटणारा, आपल्याला मिळालेला आनंद वाटणारा साधू, आणि आपल्याला मिळालेलं स्किल कौशल्य विकणारा म्हणजे व्यवसायिक. हा दोघातला फरक. परमार्थातली कुठलीही गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांनी लपवून ठेवलेली नाही. जे मिळालं, जसं मिळालं, जशा पद्धतीने मिळालं, समाजाला अर्पण केलं. अभंग लिहित असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणत नाही की माझं कौशल्य आहे, तुका म्हणे माझं बोलवितो देव, बोलवितो देव, बोलतोय आहे असं नाही. हे जगद्गुरु तुकोबाराची विचारसरणी. बोलवितो देव, अर्थगुह्य भाव तोची जाणे. काय असेल याच्यामध्ये तथ्य ते भगवंताला माहिती. माझं कौशल्य नाही आहे, अभंगाची रचना माझा व्यवसाय नाही आहे. जे सुचवलं भगवंताने, जे मुखातून आलं ते मी माझ्या मुखातून प्रगट केलं. म्हणून व्यक्तिगत विचारसरणी उच्च असणं हे संतत्वाचं लक्षण, आणि त्याच विचारसरणीप्रमाणे कृती असणं ही साधूची विशेषता आहे. म्हणजे पहिल्यांदा आपले विचारचक्र चांगले असावेत आणि विचाराप्रमाणे कृती असावी. हा मानवी जीवनातला दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा आहे हृदय हे प्रेमाने ओथंबलेलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांची सगळ्यात मोठी विशेषता. पुन्हा एकदा हे 3 दिवसाचे विषय संक्षिप्त रूपाने आपल्याला सांगतो. शरीर चांगलं असलं पाहिजे, शरीराला चालवणारं मन हे अत्युच्च पाहिजे, मन करणारे प्रसन्न. आणि आजचा जो विषय सांगितला ते व्यक्तिगत बुद्धीचे विचार, बौद्धिक विचार हे शुद्ध पाहिजेत, व्यापक पाहिजे आणि विशाल पाहिजे. मनावर जशी बुद्धी नियंत्रित करते तशी बुद्धीतले विचार सगळेच असतात. वाईटही विचार बुद्धीमध्ये असतात आणि चांगलेही विचार बुद्धीमध्ये असतात. या चांगल्या विचाराचा विनियोग जीवनात झाला पाहिजे, याच्यावर नियंत्रण करणारं हृदय असतं. आणि ते हृदय साधूचं प्रेमानं ओथंबलेलं असतं. त्या हृदयाचा विचार उद्याच्या चिंतनामध्ये होणार आहे. आपण जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा जो सारांश रूपाने ऐकत आहात, त्याचं सार प्रमाणातून मी आपल्या पुढं मांडतोय. कसे विचार, कसे मन, कसं शरीर असलं पाहिजे, तसं हृदय कसं असलं पाहिजे, आणि हृदयाचं अस्तित्व काय, कशा पद्धतीने हृदय चालतं. आणि थोडासा खोल विषय आहे पण खूप चांगला विषय आहे. त्या हृदयावर आपण उद्या
विचार करू